सांगते आहे श्रीकांत जिचकर। एकच माणूस जो डॉक्टर होता, वकील होता, IPS अधिकारी होता, तसंच IAS अधिकारी सुद्धा होता। याशिवाय तो पत्रकार होता। इतकंच नाही तर कीर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्री सुद्धा होता। इतक्या पदव्या मिळविणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकर होय। शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू असं त्यांना नक्कीच म्हणता येईल। अवघ्या 49 वर्षांचं जीवन, 42 विद्यापीठ, 20 पदव्या आणि 28 सुवर्ण पदक असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला होता। IAS असो किंवा IPS, LLM असो किंवा MBBS, देशातील बहुतेक सर्वच पदव्या मिळविण्याचा विक्रम श्रीकांत जिचकर यांच्या नावावर जमा आहे। जिचकरांनी मिळविलेल्या 20 पदव्यांमध्ये MBBS, MD, LLB, LLM, DBM, MBA, जर्नलिझम यांचा समावेश आहे। 10 विषयात त्यांनी MA केलेला आहे। यामध्ये लोक प्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा देखील समावेश आहे। जिचकरांनी संस्कृतमध्ये मानाची D.Litt पदवी मिळविली। जिचकरांनी मिळविलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळविल्या आहेत। श्रीकांत जिचकर यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पंक्तीत गणती होते। या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने ज्ञानदेवता सरस्वतीला सुद्धा अक्षरशः मोहून टाकलं होतं। त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष वाया जाऊ न देता बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं। जिचकर यांनी 1978 साली UPSC ची परीक्षा दिली। यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून IPS केले। पुढे 2च वर्षात 1980 साली IAS ची पदवी देखील घेऊन टाकली। जिचकर यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये 52,000 पुस्तकांचा खजिना आहे। विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी IASचा राजीनामा दिला होता। या बुद्धिवंताने वयाच्या 25व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढविली, जिंकून दाखविली। जिचकर महाराष्ट्र विधानसभेमध्ये 80 साली वयाच्या 25व्या वर्षी निवडून गेले। महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वात तरुण आमदार म्हणून म्हटले जातात। जिचकरांनी 12 वर्ष विधानसभेमध्ये काम केलं। एकेकाळी त्यांच्याकडे 14 खात्यांचा कारभार एकत्र होता। यानंतर त्यांनी राज्यसभेवरती सुद्धा धडक मारली। 92 साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली। 98 सालापर्यंत राज्यसभेचे ते सदस्य होते। या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले। युनो, युनेस्को या संघटनांसाठी सुद्धा काम केले। जिचकर यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याशा गावात झाला। जगातील सर्वात हुशार 10 ब्रिलियंट स्टुडंट्समध्ये पहिल्या क्रमांकामध्ये बुद्धिमान म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे। त्यांनी जगभर विद्यार्थ्यांना शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन केले। डॉक्टर जिचकर यांनी जगातले पहिले कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर येथे सुरू करून जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार देखील केला। मरणोपरांत त्यांचा परिवार नागपूरला वास्तव्यास आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा या डॉक्टर श्रीकांत जिचकर या कर्मयोगी अवलियास सलाम।